जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते तेव्हा ती देव भरत असतो. गोमतीच्या आयुष्यातही अशीच पोकळी निर्माण झाली आहे आणि ती आम्ही भरून काढणार आहोत शिवच्या रूपानं. तुम्हाला वाटतं देव हिरावून घेतो, पण देव रिकाम्या जागा भरत असतो. शिवशंकर शंभो. दार उघडलं, पण कुणी उघडलं असेल? स्वामी, स्वामींनीच उघडलं. त्यांच्यापर्यंत माझी आतुरता पोहोचली. नाही, आता नाही थांबायचं. महादेवा, आज धाडस दे, सत्य बोलण्याचं बळ दे. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार होऊ शकतो. या रोपट्याला रोज पाणी देतो का? होय स्वामी. योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. मग जो न्याय ह्या रोपट्याला, त्या फुलपाखराला, तोच न्याय गोमतीला का नाही? हे माझं मन. काही बोललात का? नाही. स्वामी म्हणालेत मनाचं ऐक, पण घरच्यांना तरी मान्य नसेल. मामांजी काय करतील? लाज वाटते का तुला? आज तर तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. माझ्या घरात राहून माझे नियम मोडण्याचे धाडस? अहो ऐका, आम्ही काही चुकीचं करत नाही आहोत. आणि तू थांबा. हिम्मत कशी झाली रे तुझी? आणि तू सुद्धा घराबाहेरच कशी पडली? अगं आणि हा परपुरुष, अगं चाललंय काय तुमचं? नाही नाही सासूबाई, आम्ही काही चुकीचं नाही करत होतो. मामांजी अहो सोडा त्यांना. गोमती, तू एक तक्रार शब्द सुद्धा काढू नकोस. काय रे, तुझ्या सारख्यांना चांगलाच ओळखतो मी. साहेबांची भाषा आहे ते असं दाखवायचं आणि स्वतःला साहित्य ठरवायचं, आणि चांगल्या घरातल्या निरागस मुलींना आपल्या जाळ्यात पकडायचं. इकडे ये. यावेळी तू चुकीच्या गावात आलायस आणि चुकीच्या घरातल्या मुलीवर नजर टाकलीयस. आता या भूतलावर तुझं अस्तित्व देखील राहणार नाही अशी अद्दल घडवतो तुला.
शिव, सुभेदार अहो काय करताय तुम्ही हे? सुंदरा मावशी बाजूला वा. याची हिम्मत कशी झाली माझ्या सुनेबरोबर बोलायची, तिला मोरपीस द्यायची. आता याला मी संपवणार, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सुभेदार शांत व्हा. त्याचं काय म्हणणे ते तरी ऐकून घ्या. इतकं टोकाचं पाऊल नका उचलू. सुंदरा मावशी, मी याला सोडणार नाही. हे बघा, आपण असं करू, आपण सगळे स्वामी देवांकडे जाऊ, तेच निर्णय देतील. इथे मीच निर्णय देतो आणि मीच न्याय करणार. काय झालं सुभेदार साहेब? थांबा, मी सांगते सगळं. अहो ऐका ऐका ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा चांगला माणूस आहे आणि मला असं वाटत नाही की त्याच्या मनात काही चुकीचं आहे म्हणून. का बसतो का? आता कुठं मिसरूड फुटलाय, लागला उलट बोलायला. सुभेदार साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. या तरुण पोरांच्या नादाला लागू नका. याला चांगली शिक्षा करा. हो हो, बरोबर बोलताय. हो बरोबर आहे. अहो काही काय बोलताय? अहो असं काही नाहीये. सुभेदार, या पोरांना पण ताब्यात घ्या. याच्या नादाला लागून ना यांची डोकी फिरलेत. रावडे, हिला घेऊन घरी जा. काय शिक्षा द्यायची ती दे, याच्याकडे मी बघतो. गोमती, गोमती चल. गोमती चल. गोमती, ऐक माझं. गोमती, श्रावणी, अगं नका असं करू. ऐका माझं, आपण स्वामी देवांकडे जाऊ. सुभेदार सोडा त्याला, सोडा. स्वामी देवा, गोष्टी आता हाताबाहेर चालल्यात. तुम्ही सूत्र हातात घ्या. शिव आणि गोमतीला न्याय द्या देवा. न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय म्हणजे काय हे आधी समजावून सांगावं लागतं. त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. कपिले, ओ स्वामी, आले आले आले. सांग बरं, ज्ञान म्हणजे काय? हा, खरं ज्ञान म्हणजे जे पुस्तकातून मिळतं, ग्रंथातून मिळतं, पोथीतून मिळतं, ते म्हणजे खरं ज्ञान. बरोबर ना? गए, तू सांग बघू. स्वामी, अनुभवातून जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान. आणि तू रे? गुरूंकडून जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान. आता मला सांगा, हा मेंढ्यांचा कळप आणि हा त्यांचा मोरक्या. आता मला सांगा,
या मेंढ्या त्या म्होरक्याच्या मागे का जातात? सोपं आहे स्वामी. कारण या मेंढ्यांना माहितीये हा त्यांचा मालक आहे जो पुढे चाललाय, म्हणून त्याच्या मागे जात आहेत. आणि जर तो म्होरक्या त्यांना चुकीच्या वाटेने घेऊन जात असेल तर 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 नाही माहिती स्वामी. हीच खरी समस्या आहे मनुष्याची. सखोल विचार न करता समाजातला एखादा म्होरक्या ज्या दिशेने हाकेल त्याच दिशेने धावत जातात. खरं ज्ञान ते नाही जे तुम्ही पुस्तक पोथ्यांमधून वाचता. फक्त अनुभव घेऊन उपयोग नाही, आणि गुरुनी शिकूनही अनेकदा उपयोग होत नाही. कारण गुरु शिकवतो सगळ्यांनाच, पण ते उतरतं फक्त काही शिष्यांमध्येच. खरं ज्ञान तेच जे तुम्ही विचार करून, सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून, कसोटीवर पारखून स्वतःच्या बुद्धीने आणि मनाने ग्रहण करता. कल्पाच्या मागे जाणं सोपं असतं, पण स्वतः चिंतन मनन करणं आणि स्वतः आकलन करणं हे कठीण. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस चूक काय आणि बरोबर काय हे तुम्हाला कळतं आणि खरं ज्ञान प्राप्त होतं. लोकांना खरं ज्ञान नसल्यामुळेच अनेकांवर अन्याय होतो, जसा शिव आणि गोमतीवर होत आहे. शिव शंकर शंभो. श्रावणी, अगं थांब. काय करतेस तू? हे जळतं लाकूड हातात घेऊन काय करणार आहेस? हा तुमच्या लाडक्या नातसुनेने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. अहो अहो घराण्याची अब्रू मातीत मिसळली आहे, मातीत. नाही, हिला जगण्याचा काही एक अधिकार नाही. आज मी हिला जिवंत जाळून टाकणार आहे. अगं काय करतेस तू हे? अगं सोड श्रावणी. सोडा सासूबाई. हे काय होतंय? हे काय घडतंय?
श्रावणी, स्त्री म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजेच अग्नी. आमचा वरदहस्त आहे गोमतीच्या डोक्यावर. आम्ही तिच्यातलं अग्नी तत्व जागा केलंय. अग्नी कधीच अग्नीला जाळू शकत नाही आणि आमच्या भक्ताला कधीच कोणी संपवू शकत नाही. शिव शंकर शंभो. श्रावणी, श्रावणी, बस. श्रावणी, का गं काय करतेस? श्रावणी नको, श्रावणी थांब. स्वामी तिच्या पाठीशी आहेत अगं. श्रावणी पण स्वामी लावलं तुमच्यामुळे झालंय हे सगळं. अहो आज ही गोमती त्या शिवला मंदिरात भेटायला गेली होती. तुम्ही तिला पाठीशी घालतात ना म्हणून ही शेफारली आहे. म्हणून आपल्याला आज हा दिवस बघावा लागतोय. श्रावणी बस. गोमती बद्दल एकही चुकीचा शब्द बोलू नकोस तू. ती काहीही अनैतिक करणार नाही. माझा विश्वास आहे गोमतीवर. आणि अन्याय तर तुम्ही करत आलात ग तिच्यावर. 12 वर्षाची असल्यापासून कधी तिला मुक्तपणे जगू दिलात तुम्ही? तिचं आयुष्य बंदिस्त करून टाकलं तुम्ही. बंदिस्त करून टाकलंय. बंदिस्त करून टाकलंय. अहो विचारा तुमच्या लाडक्या नाथ सुनेला काय दिवे लावले तिने आज. गोमती, मला खरं खरं सगळं सगळं सांग. आजी, काल रात्री मला स्वामींनी सगळं जाणवून दिलं. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार असू शकतो. पण याआधी मी कुणाची तरी पत्नी होते. हे मी कसं विसरू? जर संपत्ती हरकत नसेल तर मी शपथ घेऊन सांगते, काल मला हे दिसले. गोमती, माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य जगणं थांबू नकोस. आयुष्य जगून घे. तू अशीच कुडत राहिलीस, घुसमटत राहिलीस तर माझ्या आत्म्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. तू दुसरं लग्न कर. खोटं खोटं खोटं. माझा संपत असं कधीच बोलू शकत नाही. अगं निलाज रे, निदान माझ्या मेलेल्या मुलाची खोटी शपथ तरी घेऊ नकोस. देवा, माझ्या संपतला आज किती यातना होत असतील रे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगतेय, मी खोटं बोलत नाहीये. काय काय दिवस दाखवले. आजी, तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. गोमती, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण मला खरं खरं सांग, तुझ्या मनात नक्की काय आहे? स्वामींनी माझ्यासाठी जे ठरवलंय ते मला मान्य आहे. निलाज रे, हे सगळं बोलताना तुझी जीभ कशी नाही जळली. मी हे सगळं होऊ देणार नाही. तुझ्या मनात जे काही आहे ना ते मी जिवंत असेपर्यंत तरी होऊ देणार नाही. श्रावणी, आता कोणी काहीही बोलणार नाही. आता निर्णय होईल तो स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच.
दगडांनी ठेचून ठेचून मारा या नराधमाला. मारा. अहो तुम्ही तर सांगा सुभेदार साहेब. ठीक आहे